हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम-पी-एस-सी स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तुम्ही हरवलात तरी कुणाला काही घेणं देणं नसतं. तुम्ही संपून गेलात तरी जग 2 दिवसानंतर तुम्हाला विसरतं. आपली जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी मेहनत ही आपल्यालाच करावी लागते. आपल्या या चॅनलवरती बऱ्याच दिवसांपासून व्लॉग्स येत नव्हते. आता पुन्हा स्टडी ब्लॉग तुम्हाला मिळतील पाहायला आणि त्या माध्यमातून तुम्हीसुद्धा तुमच्या तयारीमध्ये काही ॲड ऑन करू शकाल, मलासुद्धा काही सजेस्ट करू शकाल. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी येणारी एक्झाम असेल 2027ची, तर त्यासाठी मी तयारी करत आहे. आयोगाने त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. ते म्हणजे सिलेबसमधून आता ऑप्शनल विषय कट झालेला आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे फक्त आपले जे काही GSचे सब्जेक्ट आहेत ते एसे आणि इथिक्स या विषयाची. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ची जी एक्झाम झाली, तो मी फॉर्म भरला होता परंतु मी एक्झामला गेले नाही आणि 27साठी आता पुन्हा तयारी सुरू केलेली आहे. यामध्ये आपल्याला रायटिंग प्रॅक्टिसवरती भर द्यायचा आहे, सोबतच आपल्याला प्रीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. मैत्रिणींनो, मला तुमच्यासोबत या व्लॉगच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. आपण जेव्हा एक गृहिणी असतो आणि एक ॲस्पिरंटसुद्धा असतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. मी तर स्वयंपाक करताना माझा ओट्यावरती इतका पसारा होतोच आणि मग बऱ्याच जणांना असं वाटत असतं की नीट आणि क्लीन राहून आपलं काम झालं पाहिजे. पण माझ्याच्याने ते शक्य होत नाही आणि मी त्याचा जास्त स्ट्रेसही घेत नाही. मी गृहिणींना कमी लेखत नाही, परंतु ज्यांना हेच करायचं आहे त्यांनी ते मग त्यांच्या सोयीने करावं. मी तर भांडे लावताना पण आधी ओट्यावर सगळे भांडे कॅटेगराईज करून घेते आणि मग नंतर ते सगळीकडे लावते, जेणेकरून तितका वेळ वाचतो. आणि हे भांडे त्याच वेळी लावते जेव्हा आपला सगळा स्वयंपाक संपून जातो. नाहीतर आपण आधी भांडे लावण्यामध्ये वेळ घालवू, परत मग ते भांडे काढण्यामध्ये वेळ घालवू आणि मग परत त्यामध्ये जाणाऱ्या वेळामुळे ते सगळा टाईमपास मला करायला अजिबात आवडत नाही. आणि ओटा एकदा क्लीन झाल्यानंतर जे काही सॅटिस्फिकेशन शेवटी मिळतं ना, ते काहीतरी अचीव केल्यासारखं असतं. त्यामुळे मी माझी कामं ही माझ्या पद्धतीने करते. तुम्हीसुद्धा आपल्या घरामध्ये काम करत असताना, आता आपण एकत्र कुटुंबात जेव्हा राहतो तेव्हा प्रत्येक गोष्ट मनाने करता येत नाही, परंतु तुमच्या कामामध्ये तुमच्या डोक्याला जास्त ताण पडणार नाही आणि तुम्ही तुमचं स्ट्रेस कमी कराल, कशा पद्धतीने करायचं हे तुमचं तुम्ही बघायचं आणि तशा प्रकारे आपलं लाईफ जगायचं. इथे आता मी दुपारी अभ्यासाला बसले होते. सावी झोपत नव्हती आणि लाईटच्या उजेडामुळे ती उठते, म्हणून तिच्या पाळण्याला मी असं ब्लँकेट अटॅच केलं होतं. आणि आता मी चालू केला होता माझा अभ्यास. मला ओट्यावर कितीही सामान असलं तरी कामं सुचतात आणि मग ते एका वेळी साफ करण्याकडे माझं लक्ष असतं. बरेचदा काही जणी अशा करतात की झालं की ते भांडं लगेच धुवायचं, पण मी तसंही करत नाही. मी सगळे एकाच वेळी धुते आणि सगळी कामं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करते. यामुळे खूप मेस होतो, परंतु तो क्लीन माझ्याच्याने लवकर होतो आणि त्यामुळे मग मला त्याचा काही स्ट्रेस येत नाही. बऱ्याच जणांना एवढ्या सगळ्या कामांमध्ये ते जमत नाही. मला तर हे मल्टीटास्किंग वाटतं. बरेच जण याला काय नाव देत असतील हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु एकाच वेळी अनेक गोष्टी आपण करू शकतो. त्या अशा की एकाच वेळी आपण एकीकडे भाजी टाकतो आणि मग त्याचे परत भांडे तिकडे नेऊन ठेवा, त्यात जाणारा वेळ तो माझ्या डोक्यात नसतो आणि मग तो तिकडे देत नाही आणि मग त्यामुळे असा मेस होतो जो एका वेळी आपण साफ करूच शकतो. त्यामुळे या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. आपण घरामध्ये प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याकडे जर का लागलो ना, तर मग आपलं त्यामध्ये सगळं आयुष्य निघून जाईल आणि आपल्याला फक्त घरकामच करायचं असेल तर मग आपण त्या कामामध्ये 100% देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन आपण करू शकतो, परंतु मला घरकामामध्ये इतका जास्त इंटरेस्ट नाही आहे आणि मला ते आयुष्यभरासाठी करायचंही नाही आहे. त्यामुळे मी त्याकडे लक्ष न देता हे कामं पटापट कसे कंप्लीट होतील याकडे माझं लक्ष असतं. यामध्ये मी भूगोलाचे जे 3 चॅप्टर आहेत ते कंप्लीट केले होते यूट्यूबवरतीच. जे NCERTचं पुस्तक आहे त्याचे चॅप्टर मी यूट्यूबवरचेच व्हिडिओ पाहून कंप्लीट करत आहे. आणि आज अरण्य शाळेत गेला नव्हता कारण त्याला थोडा खोकला आहे, त्यामुळे आम्ही घरीच ठेवलं होतं. सर्दीसारखंही त्याला वाटत होतं, तर त्याला आज हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं आणि त्यामुळे मग तो घरी होता. तर मग तो घरी असला की माझे व्हिडिओ तोच रेकॉर्ड करतो आणि इथं माझं चालू होतं, तो राहिलेला चॅप्टर थोडासा माझा बाकी होता तर ते कंप्लीट करायचा होता. आणि मग त्यानंतर मला आज लिहायचा होता सिलेबस. राज्यसेवा पूर्व आणि मुख्यचा सिलेबस माझ्याकडे प्रिंट काढलेला आहे, परंतु तो मला एकदा हँड रिटनमध्ये लिहून ठेवायचा होता, जेणेकरून प्रत्येक मुद्दा आपल्या डोळ्याखालून जाईल. आता तुम्ही जरी 0पासून स्टार्टिंग करत असाल तर सिलेबसपासूनच स्टार्ट करा. तुमच्याकडे आपल्या परीक्षेचा सिलेबस PDF फॉर्मॅटमध्ये असेल, त्याची प्रिंट असेल, तर तुम्ही ती प्रिंट एकदा हाताखालून घाला, म्हणजे तुम्हाला लिहिल्यानंतर प्रत्येक पॉईंट तिथे क्लिअर होईल. आणि इकडे व्हिडिओ चालू होता तर त्याचं इकडे त्या व्हिडिओमध्ये चालू होतं ॲक्शन करणं. तर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा जेव्हा द्यायची आहे तर रायटिंग प्रॅक्टिस ही डेली करायची आहे. आता आपण ज्या आपल्या नोट्स काढू तर त्या नोट्स म्हणजे
रोजची रायटिंग प्रॅक्टिस होईल का? तर नाही. आपल्याला रोजचे प्रश्न लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हीसुद्धा मला माझ्या काही गोष्टी जर का चुकीच्या असतील तर त्या तुम्ही मला तिथे सजेस्ट करा की तुम्ही असे बदल करा म्हणून. आपण तसे त्यामध्ये बदलसुद्धा करूया. तर इथे माझं ते भूगोलाचं 3रं चॅप्टर कंप्लीट झालं होतं आणि आता इथे मी सिलेबस लिहून काढत आहे. पेपर 1, 2, 3चा सिलेबस मी लिहिला होता आणि त्यानंतर 4चा सुद्धा मी लिहायला घेतला. तर हे जे काही सिलेबस आहेत ना, यातला प्रत्येक पॉईंटची आपल्याकडे 1 पेजची नोट्स तरी असलीच पाहिजे किमान, असं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे आणि यातला प्रत्येक मुद्दा आपण वाचलेला असावा. या वर्षीचे जर का तुम्ही राज्यसेवा मेन्सचे जर का पेपर पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आयोगाने या सिलेबसला धरूनच पेपर काढलेला आहे आणि मग त्यामुळेच आपल्याला प्रत्येक पॉईंटनुसार आपल्याकडे एक काहीतरी मटेरियल रेडी असावं आणि त्या मटेरियलवरती आपली कमांड असावी, जेणेकरून परीक्षेमध्ये आलेला जो काही प्रश्न आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे टॅकल करता येईल आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. त्यासाठी मग आपल्याकडे एक नोट्स त्याची तयार करायची आहे आपल्याला. त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. तुम्हाला हे सगळे ब्लॉग्स युजफुल ठरतील आणि या माध्यमातून तुम्ही तुमची कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्येही तुम्हाला सेम स्ट्रॅटेजी वापरायची आहे. तुम्ही देत असलेल्या परीक्षेचा सिलेबस तुमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये असला पाहिजे. रिटनमध्ये असेल तर खूप छान. त्यानंतर त्याचे तुमच्याकडे मागील वर्षाचे पेपर्स असले पाहिजे आणि त्या पेपर्सच्या प्रत्येक प्रश्नांवरती तुमचा सराव झाला पाहिजे. सिलेबसमधल्या प्रत्येक पॉईंटवरती तुमची कमांड असली पाहिजे. तो पॉईंट तुमचा कव्हर झालेला असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पेपरला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच एक कॉन्फिडन्स येईल आणि जेव्हा आपण अशा रायटिंगच्या एक्झाम देतो, एका दिवशी 2 पेपर म्हणजे 6 तास आपल्याला लिहायचं आहे, तर तुम्ही एक विचार करा, तुम्ही एक साधं एखाद तास कंप्लीट लिहत बसले तर तुम्हाला किती त्रास होईल आणि 6 तास लिहिणं तेही काहीही लिहून चालणार नाही, कारण आपली एक्झाम ही MPSCची आहे आणि त्यामुळे मग तुम्हाला त्याच लेव्हलचं ते रायटिंग असलं पाहिजे. त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असणार आहे आणि तीच आपल्याला आत्तापासून करायची आहे. मग आता काही जणांना जर का क्लास लावायचा असेल तर ते क्लासही लावू शकतात, परंतु आत्तापासून क्लास लावण्यापेक्षा आपलं पहिल्यांदा अभ्यास करण्याकडे लक्ष द्यायचं आहे. राज्यसेवा पूर्व म्हणजेच राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करत असताना आपल्याला राज्यसेवा पूर्व कव्हर करता येते कसं, तेही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहत जाऊया. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल आणि ब्लॉग कंटिन्यू करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता इथेच आजच्या पुरतं थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा हॅपीनेस ज्यामध्ये असेल किंवा तुम्हाला जे करून छान वाटत असेल आयुष्यात तेच करा. थँक्यू सो मच.